सत्य सह्याद्री, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज, अचूक निर्भीड सडेतोड। पुसेसावळी जिल्हा परिषद गटात विकास पदयात्रेमुळे राजकीय वातावरण तापले असून परिवर्तनाची चाहूल लागल्याचे चित्र दिसत आहे। शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विकास पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार काजल सुभाष कदम नांगरे पाटील आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार अनिल दिनकर माने यांच्या नेतृत्वाखाली पुसेसावळी, राजाचे कुर्ले आणि परिसरातील गावांमध्ये घरोघरी जाऊन थेट जनसंवाद साधण्यात आला। या पदयात्रेदरम्यान पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या मुद्द्यांवर नागरिकांनी आपले प्रश्न मांडले। विशेष म्हणजे या पदयात्रेला लाडक्या बहिणींचा मोठा प्रतिसाद मिळत असून महिलांचा वाढता सहभाग लक्षवेधी ठरत आहे। काजल कदम यांनी निवडणुकीनंतरही जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले। एकूणच विकास पदयात्रेमुळे पुसेसावळी जिल्हा परिषद गटात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। समद दत्तार, सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क, पुसेसावळी। आपल्या उमेदवार कोमल नांगरे पाटील तसेच पंचायत समिती गणातील उमेदवार श्री अनिल दिनकर माने यांच्या प्रचाराची आज रॅली चालू आहे आणि या रॅलीच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्हा परिषद गटामधील सर्व गावांमध्ये आपण जनसंवाद दौरा करत आहोत। तेथील लोकांच्या गाठीभेटी घेणार आहोत या रॅलीच्या माध्यमातून। आत्ता सद्यस्थितीत आम्ही श्री गिरिजा शंकराचे दर्शन घेऊन तसेच आमचे ग्रामदैवत दाखूबाईच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही रॅलीची सुरुवात केलेली आहे। राजाचे कुर्ले या गावातून रॅलीची सुरुवात केलेली आहे। सध्या आम्ही पुसेसावळीत आहोत आणि इथून पुढे आम्ही संपूर्ण जिल्हा परिषद गटामधील गावांना भेटी देणार आहोत। ताज्या बातम्या, सखोल विश्लेषण, विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका।